प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाठ क्रमांक 7 पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर प्रदीप आगलावे. आता उद्यानात भेटलेला विद्यार्थी या पाठामध्ये काय दिलेलं आहे, कोण आहे हा विद्यार्थी, काय माहिती दिलेली आहे ह्या विद्यार्थ्याबद्दल, तर आपण पाठामार्फत पाहूया. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. मुंबईचे चर्नी रोड उद्यान. चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केरळुस्कर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता यायचे. उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकांचे वाचन करत असत. आता आपल्याला काय सांगितलं आहे पाठामध्ये? मुंबईचे चर्नी रोड उद्यान. उद्यान म्हणजे बगीचा, बाग. या बागेमध्ये चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंग लेखक कृष्णाजी अर्जुन केरळुस्कर हे देखील तेथे यायचे. रोज किती वाजता यायचे ते? तर 5:30 वाजता यायचे आणि उद्यानाच्या एका बाकावर बसून पुस्तकांचे वाचन ते दररोज करायचे. पुढे पाहूया. बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केरळुस्कर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि असंच एक दिवस वाचन करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपल्यापासून थोड्याच अंतरावर एक विद्यार्थी वाचन करत आहे, पण त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलेले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थी देखील गुरुजींकडे बघितले. कुणीच काही बोलले नाही. आता दुसऱ्या दिवशी देखील सरांना तो विद्यार्थी दिसलेला आहे. त्यावेळेस सरांच्या मनामध्ये थोडंसं कुतूहल म्हणजे जिज्ञासा निर्माण झालेली आहे. कोण बरं आहे हा विद्यार्थी, येथे दररोज येतो, पुस्तक वाचतो, असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले, पण एकमेकांकडे त्या दोघांनी पण पाहिलेले आहे, पण कोणीच काही बोललेलं नाही. पुढे केरळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कोणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजीकडे बघितले. आता गुरुजींना काही राहवलं नाही आणि एके दिवशी ते त्या विद्यार्थ्याकडे गेले आणि तो विद्यार्थी त्यावेळेस पुस्तक वाचत होता. विद्यार्थ्याच्या लक्षात आले की आपल्याजवळ कोणीतरी उभा आहे. त्याने गुरुजींकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? आणि आपुलकीने म्हणजे आपलेपणाने, कोणीतरी आपलंच आहे असं गुरुजींना वाटलं आणि त्याने त्या विद्यार्थ्याला त्याचं नाव विचारलेलं आहे की बाळा तुझं नाव काय आहे? पुढे, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. वा, छान नाव आहे तुझं. 3 दिवसापासून तुला रोज येथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतोस. इतर मुलांसारखाही तू मस्ती करताना दिसत नाहीस. म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलो आहे. आता गुरुजी काय सांगतात त्याला की मी तुला रोज येथे पाहतो. तू काहीतरी वाचत असताना मला सतत दिसतोस. ओके. तेव्हा पुढे गुरुजी जेव्हा त्याला नाव विचारतात तेव्हा तो काय सांगतो की माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे. तेव्हा गुरुजी काय म्हणतात, छान, तुझं नाव खूप मस्त आहे. मी तुला 3 दिवसापासून पाहत आहे. तू नेहमी येथे बसतोस, काही ना काहीतरी वाचन करत असतोस आणि तू इतर मुलांप्रमाणे मस्तीही करताना दिसत नाहीस. म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलेलो आहे, कारण तू इतर विद्यार्थ्यांपेक्षा मला काहीसा वेगळा वाटतोस.
आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थाबद्दल भीमरावाला आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठे शिकतो? आता पहा, आपल्याविषयी कोणतरी इतकं प्रेमाने आणि आपुलकीने जेव्हा आपल्या बरोबर कोणी असं बोलतं तेव्हा आपल्यालासुद्धा एक आपुलकी वाटते, जिव्हाळा वाटतो, हो की नाही? मग भीमरावांना सुद्धा असाच जिव्हाळा वाटलेला आहे आणि गुरुजींना मग पाहून त्यांनी गुरुजींना नमस्कार केलेला आहे. आणि मग केळुस्कर गुरुजी भीमरावांना काय म्हणाले, बाळ तू कुठे शिकतो? मी एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. शाळेत देखील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यावर इथं काही वेळ पुस्तकं वाचत बसतो. त्यावर भीमराव काय म्हणत आहेत की मी एल्फिन्स्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो आणि शाळेतील पुस्तकांशिवाय मला इतर पुस्तकंही वाचण्याची आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यावर मी इथे पुस्तक वाचत बसतो. वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजे. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. आता ज्यावेळेस भीमरावांनी त्यांचा परिचय सांगितलेला आहे, त्यांच्या स्कूलबद्दल सांगितलं आहे, नंतर ते काय म्हणतात की वा, अशाच प्रकारची चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. आणि मग गुरुजींनी थोड्या वेळाने त्यांची कुटुंबाची पण चौकशी केलेली आहे आणि त्यांना काय वाटलेलं आहे की हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच काय आहे, वेगळा आहे, डिफरंट आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. आपुलकी म्हणजे आपलेपणाने वागवणं, ट्रेट करणं आणि मार्गदर्शनाची म्हणजेच गाईड करण्याची, त्यांना चांगल्या गोष्टी, पुस्तकं ह्या सगळ्या सांगणं, त्यांच्याकडून करून घेणं हे त्यांना गरजेचं वाटलेलं आहे गुरुजींना. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. आणि मग गुरुजींच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे विचार, आणि गुरुजी काय म्हणतात की पद्धतीने कसं वाचन करावं, कसं करायचं हे तुला सांगावे असं मी विचार करतो आहे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावाने विचारले. आणि भीमरावाने देखील हे ऐकल्यानंतर अगदी आतुरतेने विचारलेलं आहे गुरुजींना की सांगा ना गुरुजी, कसं वाचन करायचं पद्धतशीरपणे. पुढे गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. आता भीमरावाने जसा होकार दिलेला आहे तसंच गुरुजींनी भीमरावाला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले की मी तुला काही लेखकांची पुस्तके देखील वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. आणि भीमरावाने देखील लगेच उत्तर दिलेलं आहे की जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावाच्या डोक्यावर हात फिरवला. भीमरावाला खूप बरे वाटले आणि गुरुजींनी नंतर त्यांच्या डोक्यावरून हात फिरवलेला आहे. त्यामुळे भीमरावांना खूप आनंद झालेला आहे, त्यांना खूप बरं वाटलेलं आहे. आपल्याला आपल्या आवडत्या गोष्टीविषयी कोणतरी अशा प्रकारे मदत करत आहे, सहाय्य करत आहे, प्रेमाने आपुलकीने आपली चौकशी करत आहे, हे पाहून भीमरावांना सुद्धा खूप बरे वाटलेले आहे. चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींनी भीमरावांशी रोज भेट होऊ लागली. आता चर्नी रोड उद्यानामध्ये म्हणजे त्या बागेमध्ये भीमरावांची आणि गुरुजींची, केळुस्कर गुरुजींची दोघांची रोज आता भेट होऊ लागलेली आहे. गुरुजींनी त्यांना चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावांच्या विस्तृत्व वाचनाला सुरुवात झाली. चांगल्या लेखकांची पुस्तके गुरुजींनी भीमरावांना दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या वाचनात वाचनाची सुरुवात झालेली आहे. विस्तृत्व म्हणजे डीप, अफाट, विस्तीर्ण, खूप सारं असं वाचन केल्यानंतर त्यांना खूप साऱ्या गोष्टी आता समजू लागलेल्या आहेत. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. म्हणजे कोणताही भेद आता त्यांच्यामध्ये राहिलेला नव्हता. गुरु शिष्य असा
कोणताही भेद, ते एकदम पक्के असे एकमेकांचे आपुलकीचे झाले होते. केळुस्कर गुरुजींनी भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. आणि भीमरावांची ही तल्लख बुद्धिमत्ता पाहून, म्हणजे तीक्ष्ण, कुशाग्र, कोणत्याही गोष्टीत एकदम परिपूर्ण असं कौशल्य पाहून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे शिफारस केलेली आहे. म्हणजे त्यांना विचारलेलं आहे या विद्यार्थ्याबद्दल, हा जो तल्लख असा तीक्ष्ण असा विद्यार्थी आहे, आपण ह्याला पुढे शिक्षणासाठी महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये पाठवूया. त्यासाठी त्यांनी शिफारस केलेली आहे. शिफारस करणे म्हणजे स्वतः पुढाकार घेऊन एखाद्या व्यक्तीबद्दल चांगल्या गोष्टी सांगून त्यांना पुढे जाण्यासाठी कोणाकडे तरी विनंती करणे किंवा आग्रह करणे. ओके. शिक्षण घेण्याची संधी मिळाली पुढे, त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आता बघा, केळुस्कर गुरुजींनी महाराजांकडे शिफारस केली आणि त्यामुळे ते पुढे गेले आणि पुढे उच्च ज्ञानप्राप्ती करून ते एक विद्वान झालेले आहेत आणि त्यांनी खूप मोठं नावलौकिक मिळवलेलं आहे. सगळीकडे त्यांचं नाव झालेलं आहे, विद्याविभूषित झालेले आहेत. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये त्यांनी पूर्ण विद्येचं ग्रहण केलेलं आहे. त्या विद्येविषयी त्यांना डीपली विस्तृत अशी माहिती प्राप्त झालेली आहे आणि ते पुढे काय झालेले आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणजेच आपले लाडके भीमराव. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली आणि शेवटी आपल्याला भीमरावांनी, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च विद्या घेऊन आपल्यासाठी भारताची राज्यघटना लिहिलेली आहे. म्हणजेच आपलं भारताचं कॉन्स्टिट्यूशन, लॉ अँड ऑर्डर हे जे आपले आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे. आय होप की त्यांच्या या लेसनमधून तुम्ही खूप काही शिकाल आणि तुम्ही देखील उच्च विद्याविभूषित व्हाल, मोठे व्हाल आणि सर्वीकडे तुमचा नावलौकिक होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.